ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 161 ते 180 श्लोक 11 ते 11। ते तपार्थे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा बुडतो तो जीवी। तव श्री कृष्ण म्हणती ऐसे हे उच्छृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशले तुआ। शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छृंतम नातिनीचम चैलाजीन न कुशोत्तरम। तरी विशेष आता बोलिजे परी ते अनुभवे उपेगा जाईल जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे। जेथ अराणुकेचे नी कोडे बैसल्या उठो नावडे वैराग्यासी दुणीव चढे देखलिया जे। जो संती वसविला ठाव संतोषासी सुवाव मन होय उत्साह धैर्याचा। अभ्यासूची आपणयाते का करी हृदयाते अनुभवू कवरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ। जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय। स्वभावे वाटेता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामोही परी माघवता निघो विसरे। ऐसे निराहत तया ते रावी भ्रमतया ते बैसवी थापटूनी चेवमी विरक्ती ते। हे राज्यवर सांडिजे मग निवांता येथेची आसिजे ऐशे शृंगारियाही उपजे देखत खेवव। जे येणे माने बरवंट आणि तैसेशी अति चोखट जेथाधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जेथ साधकी वसते होआवे आणि जनाचनी पाय रवे रुळेचिना। जेथ अमृताचे नी पाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती। पावला पावला उदके वर्षे काळे ही अति चोखे निर्धरे का विशेखे सुलभे जे
हा आतपुही अळुमाळू जाणिजे तरी शीतळू पवन अति निश्चळू मंदू झुळके बहुत करुणी निशब्द दाट नरिघे श्वापद शुकहन षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सरिसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो निरंतर नाही तरी आली गेली काही हो तुका मयूरही आम्ही नान म्हणू परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा जेथ निगूढ मठ होवावा का शिवालय दोन्ही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुण एकांते बैसी जेगा राम कृष्ण हरी।